श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने 28 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये 7,81,13,000 रुपयांची धनराशी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। सदर देणगीमध्ये रोख स्वरूपात 2,04,35,000 रुपये दक्षिणा पेटीत प्राप्त झाले असून देणगी काउंटरवर 1,25,47,000 रुपये तसेच 1,46,74,000 रुपयांचे 1,125 ग्रॅम सोने प्राप्त झाले असून 2,376 ग्रॅम चांदी प्राप्त झाली आहे। श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 3 लाखांहून अधिक साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला, तर श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,94,285 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। ओम साईराम। दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे साईबाबा संस्थान आणि बाबांचे सर्व भक्त जे आहेत यांनी अतिशय उत्साहामध्ये जो आहे तो साजरा केला। जवळपास 3-3.25 लाख साई भक्तांनी जे आहे या कालावधीमध्ये बाबांचं दर्शन घेतलं आणि 1,93,000 साई भक्तांनी जे आहेत बाबांचं जे प्रसादालय जे आहे या प्रसादालयामध्ये जे आहे ते प्रसाद घेतलेला आहे। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी मानतात, त्यामुळे दर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरभरून देणगी जी आहे ती बाबांच्या झोळीमध्ये त्यांनी अर्पण केलेली आहे। या कालावधीमध्ये 7,81,13,377 रुपयाची देणगी जी आहे ती प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने देणगी काउंटरवर आणि हुंडीमध्ये जे आहे 3,29,83,000ची देणगी। ऑनलाईन देणगी जी आहे संस्थांचा जवळपास 85% कारभार जो आहे तो ऑनलाईन आहे। असे ऑनलाईन देणगीसुद्धा जी आहे ती 2,07,00,000ची प्राप्त झालेली आहे। आणि सोने जे आहे ते 1,125 ग्रॅम 1 किलो 125 ग्रॅम 570 मिलीग्रॅम आणि चांदी जी आहे ते 2 किलो 376 ग्रॅम प्राप्त झालेली आहे। तिचं मूल्यांकन जे आहे ते 1,50,65,193 रुपये आहे। सोबतच जे आहे ते दर्शन आणि आरती पासच्या माध्यमातून जे आहे ते 87,14,000ची परकीय चलन जे आहे ते 5,65,000 अशी देणगी जी आहे ती संस्थानला प्राप्त झालेली आहे। जी देणगी संस्थानला प्राप्त होती त्यामधून सामाजिक उपक्रम जे आहेत मोठमोठाले सामाजिक उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थानच्या माध्यमातून राबवले जातात। संस्थान जे आहे थोड्याच दिवसात जे आहे ते डे केअर कॅन्सर हॉस्पिटलसुद्धा जे आहे डे केअर एक 31 बेड जे म्हणजे शासनाने तशा सूचना दिल्या होत्या डे केअर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी, तर डे केअर कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार आहे। साईबाबा संस्थानचे जे 2 हॉस्पिटल आहेत साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल मोठ्या प्रमाणावर चॅरिटीचं काम त्या ठिकाणी चालतं। ज्या पेशंटचे ऑपरेशन जे आहेत शासनाच्या योजनेमध्ये बसत नाहीत त्या पेशंट आणि गरीब आहेत त्या पेशंटचे आपण फक्त 50 रुपये घेतो आणि 50 रुपयामध्ये जे आहे त्याची पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे 50 रुपयात आपण त्या पेशंटचं जे आहे ते ऑपरेशन करतो। सोबतच जे आहे ते साईबाबा संस्थानचं प्रसादालय जे आहे यामध्ये सुद्धा प्रसाद भोजन जे आहे एक म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे जवळपास 90,000च्या वर जे आहेत साई भक्तांनी जे आहे ते एका दिवसामध्ये प्रसाद भोजन घेतलेले आहे आणि दररोज 45,000 ते 50,000 साई भक्त त्या ठिकाणी दर्शन घेत असतात। संस्थांचं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे, त्यामध्ये 6,000च्या दरम्यान विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत। संस्थांची ITIसुद्धा आहे, तिथेसुद्धा 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांच्यासाठीचे जवळपास 2750 AC नॉन AC रूम आहेत आणि 200 हॉल आहेत। या ठिकाणी जो भक्त येतो 10 रुपयापासून जे आहे 10 रुपये भरले तर 10 रुपये 20 रुपयापासून जे आहे त्याची एक दिवसाची राहण्याची व्यवस्था होती। असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात।
गुरुपौर्णिमा कालावधीमध्ये जे आहे 3 दिवसामध्ये 7,81,13,337 रुपयाची देणगी जी आहे ती सर्व मिळून जी आहे ती प्राप्त झालेली आहे.